Hello, dear students. Today we will see corrosion. In a previous video lecture, we have seen about the fuel cell. Okay, fuel cell विषयी सर्व काही बघितले मागच्या लेक्चर मध्ये आपण. आज आपण बघूयात corrosion. What is meant by corrosion? Corrosion of iron, corrosion of silver, corrosion of copper वगैरे शब्द तुम्ही ऐकले असतील. Corrosion means the deterioration of a metal as a result of its reaction with air and moisture surrounding to it is called as corrosion. काय होतं, मेटल झीज होते किंवा करोड होतं कशाच्या प्रेझेन्स मध्ये? ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड आणि वॉटर इन एन्व्हायरमेंट मध्ये ऑक्सिजन आहे, कार्बन डायऑक्साइड आहे आणि वॉटर पण आहे, मॉइश्चर पण आहे. त्याच्या प्रेझेन्स मध्ये मेटल सरफेस काय होतो? करोड होतो किंवा झीज होते त्याची, त्यालाच बोलतात करोजन. ओके, याच्यापैकी एकही फॅक्टर अब्सेंट असेल तर करोजन होत नाही. करोजन डज नॉट टेक प्लेस इन ड्राय एअर अँड व्हॅक्यूम. व्हॅक्यूम मध्ये करोजन होत नाही, किंवा ड्राय एअर, कोरडी हवा, करोजन होत नाही. मॉइश्चर नसेल, करोजन होत नाही. मग करोजन ऑफ आयर्न इज कॉल्ड एज रस्टिंग. बरोबर आहे, आपल्याला त्याच्यात इंटरेस्ट जास्त आहे आज. करोजन ऑफ आयर्न इज कॉल्ड एज रस्टिंग. रस्टिंग बघूयात. बिकॉज रस्टिंग कितीतरी लाख करोड रुपयाचं नुकसान होतं इंडियामध्ये. का? कारण ब्रिज मध्ये वगैरे आपण काय वापरतो? आयर्न वापरतो. जर त्याचा रस्ट झाला आयर्न तर काय होतं? ब्रिज कोलॅप्स होऊ शकतो. वेगवेगळ्या ठिकाणी आपण बिल्डिंग मटेरियल वेगवेगळ्या ठिकाणी आयर्न वापरतो आणि त्याचं रस्टिंग झालं तर काय होतं? तिथे नुकसान होऊ शकतो. त्यामुळं टू प्रिव्हेंट दॅट वी हॅव टू स्टडी करोजन. ते प्रिव्हेंट करण्यासाठी आपल्याला काय करायचंय? करोजनची स्टडी करायची. आता when copper corroded it forms a green coating. कॉपर बघितलं असेल तुम्ही, त्याच्यामध्ये हिरवा थर येतो काही दिवसानंतर, म्हणजे ते काय झाले? कॉपरचं करोजन झालं. सिल्वर वरती ब्लॅक कलर येतो बघा काही दिवसांनी जर करोजन झालं तर सिल्वर वरती, दॅट इज द करोजन ऑफ सिल्वर. आणि आयर्न वरती रेड कलर येतो, दॅट इज नथिंग बट द रस्टिंग ऑफ आयर्न. ठीक आहे. मग रस्टचा फॉर्म्युला काय? आयर्न रस्ट होतं म्हणजे काय होतं? इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड अँड मॉइश्चर, आयर्न विल बी कन्वर्टेड इनटू फेरिक ऑक्साइड. दॅट इज द रस्टिंग ऑफ आयर्न. मग काय होतं? Fe2O3 XH2O इज द फॉर्म्युला ऑफ रस्ट. हा कशाचा फॉर्म्युला आहे? रस्टचा. XH2 मीन्स 2, 4 काही असतील. Fe2O3 फेरिक ऑक्साइड प्लस XH2 हायड्रेटेड फॉर्म ऑफ Fe2O3 इज नथिंग बट द रस्ट. ठीक आहे. मग आयर्नचं रस्टिंग कसं होतं त्याचं पूर्ण मेकॅनिझम विथ डायग्राम आपण बघूयात. ओके, मेकॅनिझम ऑफ रस्टिंग ऑफ आयर्न. करोजनची डेफिनेशन आपण बघितली. देन मेकॅनिझम ऑफ रस्टिंग ऑफ आयर्न म्हणजे आयर्न करोड कसं होतं? करोजन ऑफ आयर्न म्हटलं तरी चालतं. करोजन ऑफ आयर्न मीन्स रस्टिंग. ठीक आहे. मग आयर्न ऍक्च्युअली करोड कसं होतं ते आपल्याला बघायचंय. डायग्राम आहे. इन दिस डायग्राम दिस इज द आयर्न मेटल सीट. हे काय आयर्नची मेटल सीट आहे अँड दिस इज अ वॉटर ड्रॉपलेट. अँड इन वॉटर ड्रॉपलेट there is oxygen and CO2 is dissolved. Oxygen and CO2 dissolved. मी काय सांगितलं की आयर्न और एनी मेटल डू नॉट करोड इन व्हॅक्यूम ॲज वेल ॲज इन अ ड्राय एअर. ड्राय एअर मध्ये करोड होत नाही, व्हॅक्यूम मध्ये पण करोड होत नाही. इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन, CO2 अँड मॉइश्चर दॅट मेटल्स आर करोडेड. होतं काय याच्यामध्ये? दिस करोजन ऑफ आयर्न acts as a small electrochemical cell or small galvanic cell. याच्यामध्ये एनोड पण असतो, कॅथोड पण असतो, कॅथोडिक रिजन, एनोडिक रिजन असतो. It acts as a small galvanic cell or small electrochemical cell. See, when iron surface comes in contact with water droplet or moisture in which oxygen and carbon dioxide dissolve. ते कुठे आहेत? एन्व्हायरमेंट मध्ये आहेत. ऑक्सिजन अँड कार्बन डायऑक्साइड dissolve. At that time, firstly
वॉटर रिॲक्ट्स विथ कार्बन डायऑक्साइड. काय होतं? वॉटर रिॲक्ट्स विथ कार्बन डायऑक्साइड अँड फॉर्म द कार्बोनिक ऍसिड H2CO3 ऍसिडिक फॉर्म करतो. बरोबर, कार्बन डायऑक्साइड मध्ये रिझॉल्व्ह होतो, फॉर्म्स अ कार्बोनिक ऍसिड. इथं जर 2 घेतलं, इथं 2 घेतलं, 2H2CO3 कार्बोनिक ऍसिड. अँड दॅट कार्बोनिक ऍसिड डिसोसिएटेड इनटू 2 आयन्स. कोणते कोणते 2 आयन्स? 4H प्लस 2CO3 मायनस 2 मायनस. ओके, कार्बोनिक ऍसिड डोनेट्स काय करतो? H प्लस आयन. ओके, डिसोसिएट होतो आणि H प्लस आयन देतो. ओके, देन in the presence of H plus ions, okay, in the presence of H plus ions or that moisture, metal atoms at the surface, Fe atoms जे आहेत ते surface चे metal atom at the surface loses 2 electron and convert into Fe2 plus ion, and that metal atom goes into the water droplet or moisture, goes into the moisture. इथं काय करतो? and that region is called as the anodic region. त्याला काय बोलतात? एनोडिक रिजन. मग त्या वेळेस काय होतं? इन प्रेझेन्स ऑफ मॉइश्चर CO2 अँड ऑक्सिजन, दॅट Fe atoms at the surface loses 2 electron and convert into Fe2 plus ion. कशामध्ये कन्वर्ट होतं? Fe2 plus ion. and that Fe2 plus ion goes into the solution. म्हणजे हा इलेक्ट्रोलाइट म्हणून ऍक्ट होतो. कोणता? इथं वॉटर ड्रॉपलेट in which oxygen and carbon dioxide is dissolved, acts as a इलेक्ट्रोलाइट म्हणून ऍक्ट होतो. मग एनोड वरती कोणती रिएक्शन होईल? ऍट एनोड बघा, लक्ष द्या. ऍट एनोड Fe loses 2 electron and form Fe2 plus 2 electron. काय झालं इथं? ऑक्सिडेशन झालं. ठीक आहे, मग ते 2 इलेक्ट्रॉन कुठे राहतात? याच ठिकाणी मेटल सीट मध्ये. Fe loses 2 electron in metal sheet and goes into the solution in the form of Fe2 plus. सोल्युशन म्हणजे काय? इथं वॉटर ड्रॉपलेट मध्ये जातो तो. दॅट 2 इलेक्ट्रॉन मूव्ह हिअर अँड देअर इन मेटल सीट. मेटल सीट मध्ये इलेक्ट्रॉन मूव्ह होतात. अँड हिअर इज द ऑक्सिजन. ऑक्सिजन पण डिसॉल्व्ह झालाय. कुठं? त्या वॉटर ड्रॉपलेट मध्ये ऑक्सिजन डिसॉल्व्ह आहे. ठीक आहे, ऑक्सिजन डिसॉल्व्ह आहे. इन द प्रेझेन्स ऑफ H प्लस आयन, दॅट ऑक्सिजन इज रेड्युस्ड अँड फॉर्म अ H2. काय होतं? ऑक्सिजन रेड्यूस होतो. इथे रेड्यूस कोण होतो? ऑक्सिजन. ऑक्सिडाइज कोण होतो? आयर्न. ओके, इन द प्रेझेन्स ऑफ H प्लस आयन, पण H प्लस आयन गरजेचे आहे, तिथे लागतात. इन द प्रेझेन्स ऑफ H प्लस आयन्स, ऑक्सिजन इज रेड्युस्ड अँड कन्वर्ट इंटू वॉटर मॉलिक्युल्स. म्हणजे 2 इलेक्ट्रॉन असं मूव्ह होत आले. Fe कन्वर्ट इंटू Fe2 प्लस 2 इलेक्ट्रॉन मूव्ह होत इकडे आले. देन ऍट कॅथोड वरती काय होतं? ऍट कॅथोड 4H प्लस आयन. H प्लस आयन कुठून आले तुम्हाला माहिती आहे, बाय डिसोसिएशन ऑफ कार्बोनिक ऍसिड. ओके, 4H प्लस आयन प्लस O2 गॅस ऑक्सिजन. ओके, प्लस 4 इलेक्ट्रॉन. हिअर गेन ऑफ इलेक्ट्रॉन टेक प्लेस. काय होतं? गेन ऑफ इलेक्ट्रॉन. आणि काय होतं? 4H प्लस 4 इलेक्ट्रॉन गेन केले. काय होतील? 2H2 आणि 2 ऑक्सिजन. काय फॉर्म होईल? 2H2O लिक्विड. दिस रिएक्शन टेक प्लेस ऍट कॅथोडिक रिजन. कॅथोडिक रिजन वरती ही रिएक्शन होते आणि एनोडिक रिजन वरती काय होते? रिएक्शन होते. जो Fe जो आहे तो सोल्युशन मधला, तो काय करतो? Fe2 प्लस आयन कंबाईन विथ ऑक्सिजन इन प्रेझेन्स ऑफ H प्लस आयन अँड फॉर्म अ रस्ट. काय करतो? रस्ट फॉर्म करतो. ठीक आहे, जस्ट मिनिट. येते लक्षात? एनोडिक रिजन मध्ये कोणती रिएक्शन झाली? ते असं खाली का दाखवलंय? कारण त्याचं करोजन होतं. करोजन झाल्यानंतर Fe आयटम लुजेस 2 इलेक्ट्रॉन अँड गोज इनटू द सोल्युशन इन द फॉर्म ऑफ Fe2 प्लस. ओके, मग हे 2 इलेक्ट्रॉन मेटल सीट मध्येच राहतात आणि ते 2 इलेक्ट्रॉन मेटल सीट मध्ये मूव्ह होतात. आणि या ठिकाणी जेव्हा मूव्ह जातात, जिथे ऑक्सिजनशी त्यांचा कॉन्टॅक्ट येतो आणि इन प्रेझेन्स ऑफ H प्लस आयन, ऑक्सिजन टेक्स इलेक्ट्रॉन और ऑक्सिजन गेट रेड्युस्ड and forms the H2O, and that is the cathodic region. Okay, oxidation पण झालं, reduction पण झालं, म्हणजे redox reaction झाली. Okay, therefore it acts as electrochemical cell. तुम्ही म्हणाल सर ठीक आहे झालंय, पण रस्ट कुठे फॉर्म झाला? आणखी रस्ट नाही झाला. ओके, बघूयात रस्ट कसा फॉर्म होतो तो. Fe2 प्लस आयन तर सोल्युशन मध्ये गेलेले आहेत, तेवढं लक्षात आलंय. Fe2 प्लस आयन सोल्युशन मध्ये आहेत, इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन.
म्हणजे इथं वॉटर ड्रॉपलेट in which oxygen and CO2 is dissolved. ओके, तो काय इलेक्ट्रोलाइटिक सोल्युशन. म्हणजे टोटल सेल रिएक्शन काय होते, मी डायग्राम काढतो. टोटल सेल रिएक्शन काय होते याच्यामध्ये, काय करा, त्याला ऍड करा. ऍड करण्यासाठी आपल्याला काय करावे लागतात, इलेक्ट्रॉन सेम करावे लागतात. इथं 4 इलेक्ट्रॉन आहेत, तिथं 2 इलेक्ट्रॉन आहेत, इथं 2 घ्या, इथं 2, इथं 4 झाले. इलेक्ट्रॉन सेम झाले एनोड वरती आणि कॅथोड वरती. 4 इलेक्ट्रॉन कॅन्सल होतील. 2Fe सॉलिड प्लस 4H प्लस आयन एक्वियस, O2 प्लस O2 गॅसियस gives 2Fe2 plus aqueous plus 2H2O liquid. This is the net cell reaction of corrosion. Okay, corrosion ची net cell reaction. मग काय होतं, Fe2 plus ion in the solution again get reduced in presence of H plus ion and oxygen and form the ferric oxide. काय फॉर्म करतात, फेरिक ऑक्साइड. सी आता हे नेट सेल रिएक्शन लक्षात आली. फोर Fe2 plus aqueous plus O2 gaseous plus इथे 4H2O काय फॉर्म करेल, हा Fe2 प्लस ऑक्सिजन सोबत कंबाईन होतो. 4 असल्यामुळे 2Fe2O3 बघा बॅलन्स आहेत का, 4 फेरत झाले. 2Fe2O3 प्लस 8H प्लस आयन्स अँड दिस इज नथिंग बट द रस्ट. जेव्हा Fe2 प्लस आयन कुठे जातात, सोल्युशन मध्ये, इलेक्ट्रोलाइटिक सोल्युशन मध्ये, then that again combine with the oxygen which is dissolved in the water and form the ferric oxide Fe2O3 which is nothing but the rust. त्याची रिएक्शन येत आहे, त्याला काय बोलतो आपण, रस्ट. आणि दिस इज द रस्टिंग ऑफ आयर्न, मेकॅनिझम ऑफ रस्टिंग ऑफ आयर्न. येते लक्षात काय होऊ लागले. ओके, याच्यापैकी कोणताही एक फॅक्टर नसेल, ऑक्सिजन डिसॉल्व नसेल किंवा CO2 डिसॉल्व नसेल तरी पण रस्टिंग होत नाही. ओके, किंवा मॉइश्चर नसेल तरी पण रस्टिंग होत नाही. ओके, आलं लक्षात. तर यावेळी आहे मेकॅनिझम ऑफ रस्टिंग ऑफ आयर्न. एनोडिक रिजन कुठं असतो, कॅथोडिक काय असतं, त्याच्यावरती काय रिएक्शन होतात ते बघितलं. देन नेक्स्ट पॉइंट, फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन रस्टिंग ऑफ आयर्न. फॅक्टर्स कोणते अफेक्ट करतात किंवा फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन करोजन. फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन करोजन, रस्टिंग ऑफ आयर्न नाही. Factors affecting on corrosion. See, next point, factors affecting on corrosion. First factor है position of a metal in EMF series. First factor affect on corrosion, that is the position of metal in EMF series म्हणजेच इलेक्ट्रोकेमिकल सिरीज. सी इलेक्ट्रोकेमिकल सिरीज शिकवत असताना मी ते तुम्हाला सिरीज सांगितलं, ठीक आहे. इफ मेटल प्रेझेंट इन द अपर पार्ट ऑफ द EMF series that is more reactive, बरोबर आहे. And the metal present in lower part of the EMF series is less reactive. जेवढे वरचे आहेत that have a more oxidation potential, standard oxidation potential, and therefore more reactive. And the metals or elements present at the lower part of the EMF series have the less oxidation potential and high reduction potential. Okay, less oxidation potential and less reactive. And if the metal is less reactive, that do not react with air and moisture and corrosion, that do not corrode easily, they easily corrode होत नाही. And metals present at the upper part of the EMF series have more oxidation potential and more reactive and that corroded easily. म्हणजे ज्याचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल जास्त आहे त्याचं corrosion जास्त होतं. Okay, the metals or elements present at the upper part of the EMF series have more standard oxidation potential
therefore more reactive, and that react oxygen and moisture in the atmosphere easily and corroded easily. काय होतात ते इझिली करोड होतात. फर्स्ट फॅक्टर जे एमएफ सिरीज मध्ये वरती आहे दॅट करोडेड इझिली अँड फास्ट. सेकंड फॅक्टर, दुसरा फॅक्टर काय, प्रेझेन्स ऑफ CO2 इन वॉटर. प्रेझेन्स ऑफ CO2 इन वॉटर बघा हा एक पार्ट आहे, लक्षात घ्या. जेवढा जास्त CO2 तेवढं इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन जास्त कॉन्सन्ट्रेटेड, बरोबर आहे. CO2 कंबाईन विथ H2 फॉर्म H2CO3 कार्बोनिक ऍसिड H+ आयन जास्त होतील. ओके, तेवढं जास्त करोजन होईल. इफ CO2 इन वॉटर इज इन मोर प्रोपोर्शन, करोजन ऑल्सो मोर. ओके, जास्त करोजन होतं. सॉल्टी वॉटर मध्ये आपल्या ड्रिंकेबल वॉटर पेक्षा सॉल्टी वॉटर मध्ये करोजन जास्त होतं, कारण त्याच्यामध्ये आयन्स जास्त असतात. आयन जास्त असल्यामुळं ते इझिली मूव्ह होऊ शकतात आणि काय होतं, करोजन वाढतं. ओके, इफ सॉल्टी वॉटर मध्ये पण करोजन जास्त होतं आणि CO2 पण जास्त असेल तर करोजन वाढतं. ओके, ठीक आहे. देन थर्ड, प्रेझेन्स ऑफ इम्प्युरिटीज इन द मेटल. प्रेझेन्स ऑफ impurities in the metal. Impurities in the metal. If a metal have more impurity, it will be corroded easily. जेवढा जास्त impurity असते तेवढं ते easily corrode होईल आणि त्याच्यावरती corrosion जास्त होईल. If impurities, metal is more impure, it corroded easily. ओके, हे तीन फॅक्टर आहेत. इफ सॉल्टी वॉटरचं पण बघितलं, ओके, यावे ना, हे फॅक्टर काय करतात, करोजन वरती अफेक्ट करतात. ओके, नेक्स्ट एक फॅक्टर दिलाय, प्रेझेन्स ऑफ प्रोटेक्टिव्ह कोटिंग. प्रेझेन्स ऑफ प्रोटेक्टिव्ह कोटिंग. प्रेझेन्स ऑफ प्रोटेक्टिव्ह कोटिंग. इफ एनी मेटल हॅव अ प्रोटेक्टिव्ह कोटिंग, then it cut the contact between air, moisture and the metal surface. Therefore corrosion, less corrosion take place. किंवा कोटिंग जर एकदम हे असेल तर corrosion होणारच नाही. ओके, तर if protective coating is there, corrosion will be less. ओके, या फॅक्टर झाली. आता नेक्स्ट एक पॉइंट आहे, प्रिव्हेन्शन ऑफ corrosion. ठीक आहे, corrosion तर होतं, corrosionचं मेकॅनिझम पण बघितलंय. रस्टिंग ऑफ आयर्न मध्ये इलेक्ट्रोकेमिकल सेल मधून ऍक्ट होतो, तर त्याला प्रिव्हेंट कसं करू शकतो ते आपण बघूया. प्रिव्हेन्शन ऑफ करोजन. नेक्स्ट पॉइंट, प्रिव्हेन्शन ऑफ करोजन. करोजनचं मेकॅनिझम बघितलं आपण, करोजन काय आहे बघितलं, मग ती प्रिव्हेंट कसं करायचं. फर्स्ट, by applying a coating. Okay, if we apply the oil on the surface of metal, then it will cut the contact between air, O2, CO2 and moisture and the metal surface. Therefore corrosion will be prevented by applying a coating. First, by applying a coating. On the surface of metal. ओके, जर कोट केल्यानंतर काय होतं, दॅट विल बी प्रिव्हेंटेड. फक्त ऑइलचेच काम, ऑइल, ग्रीसचं जरी कोटिंग केलं तरी काय करतं, इट विल कट द कॉन्टॅक्ट बिटवीन ऑक्सिजन, मॉइश्चर अँड द मेटल सरफेस. पेंट, ओके, काही अप्लाय करू शकतो and we will prevent the corrosion. One method, by applying the coating. Then second, by galvanization. Second method, by galvanization we can prevent the corrosion. आता galvanization म्हणजे काय, applying the coating of zinc on the surface of metal is called as galvanization. Zincचं coating apply करणं means galvanization बोलतात. Application of coating of zinc on the surface of metal is called as galvanization. When we apply the zinc coating on a thin coating of zinc on the surface of iron,
देन ओनली झिंक विल बी करोडेड. झिंक करोड होतं लक्षात घ्या, आणि त्याचे ऑक्साईड फॉर्म होतात, आणि एकदा तो ऑक्साईड फॉर्म झाले तो पण करोड होणार नाही. झिंक विल बी करोडेड, कारण झिंक तर मोर रिएक्टिव्ह आहे फेरस पेक्षा, कारण तो इलेक्ट्रोकेमिकल सिरीज मध्ये वरच्या साईडला आहे, तो तर मोर रिएक्टिव्ह आहे. मग तो झिंक करोड होईल, जे की आपण कोट केलंय. ओके, झिंक करोड होईल, त्याचे ऑक्साईड फॉर्म होतील, आणि पुन्हा तो पण करोड होणार नाही. ओके, बट आयर्न विल बी प्रिव्हेंटेड फ्रॉम द करोजन. काय होतंय, when we do coating of zinc on the surface of iron, okay, by galvanization. लक्षात आलं सेकंड. थर्ड, cathodic protection. Third method to prevent the corrosion is the cathodic protection. Cathodic protection. बघा, लक्षात घ्या, हे पण महत्वाचं आहे. कॅथोडिक प्रोटेक्शन म्हणजे काय, when we connect that metal to a more reactive metal, suppose आयर्नला करोड होऊ द्यायचं नाही, then connect the iron with a more reactive metal. Connect the iron with wire to a more reactive metal. Suppose आयर्न, त्याला करोड होऊ द्यायचं नाही आपल्याला, आयर्न रॉड आहे, connect it to a more reactive metal, zinc. Then zinc acts as anode and iron acts as cathode. बरोबर आहे, इथे इलेक्ट्रोकेमिकल सेल तयार होईल. झिंक acts as anode and iron acts as cathode. कारण झिंक मोर रिएक्टिव्ह आहे, मोर रिएक्टिव्ह काय होतो, एनोड म्हणून ऍक्ट होतो, आणि आयर्न acts as cathode. And here on the anode oxidation take place and loses 2 electron and form a Zn2 plus ion, etc. Anode's corrosion will and cathode remain as it is. Cathode remain as it is, and that type of protection or prevention is called as cathodic prevention. क्या बोलतात, cathodic prevention. Okay, cathodic prevention काय, connect that metal, we have to prevent from corrosion to a more reactive metal. Then that more reactive metal acts as anode and that your metal acts as cathode. At that time that anode will be corroded, cathode do not corroded. Cathode corrode होत नाही, cathode वरतीच आयटम काय होतात, प्लेस होतात किंवा अक्युमुलेट होतात, बट एनोड करोड होतो. सपोज फॉर एक्झाम्पल एक सांगितले, सपोज मला एक मड आहे, पूर्ण मडमध्ये पण आयर्न करोड होत नाही. सपोज त्यामध्ये तुम्ही काय केलाय, आयर्नचा पाईप मडमध्ये बरिंग केलाय, पुरलाय. मग काय करायचं, त्या आयर्नच्या पाईपला एक कंडक्टिंग मेटल वायरनं काय करायचंय, मोर रिएक्टिव्ह मेटल सोबत काय करायचंय, जोडायचंय. जोडल्यानंतर जोपर्यंत तो मोर रिएक्टिव्ह मेटल राहील तितका पार्ट तो आयर्नचा करोड होणार नाही. ओके का, दॅट मेटल acts as more reactive metal acts as anode and this your metal acts as cathode and cathode will not be corroded. Cathode काय नाही corroded. That is called as cathodic protection. त्याला बोलतात cathodic protection. Then next, using anti-rust solution. Using anti-rust solution. Sorry, anti-rust solution. Using anti-rust solution. Alkaline phosphates and alkaline chromates are the anti-rust solution. And if we added that anti-rust solution, alkaline कशासाठी, alkaline असल्यामुळे that reacts with H plus ion, produce in the corrosion. corrosion होताना H plus ion produce होतात, ते आपण बघितले, आणि H plus ion सोबत रिएक्ट झाले तर फॉर्म H2O. and if there is no availability of H plus ion, then there will be no corrosion. corrosion होणार नाही. Therefore, when we use the anti-rust solution, anti-rust solution कोणते आहेत, alkaline phosphates and alkaline chromates, then that anti-rust solution react with H plus ion in the corrosion and there will be no availability of H plus ion and corrosion is prevented. corrosion काय होतं, प्रिव्हेंट होतं. म्हणजे using anti-rust solution we can prevent the corrosion. तर यावेळेला प्रिव्हेंशन ऑफ corrosion आहे टोटल. कोणत्या मेथड सांगितलं, बाय अप्लाइंग अ पेंट ऑइल, बरं, बाय अप्लाइंग अ कोटिंग. फर्स्ट मेथड सांगितली टू प्रिव्हेंट द corrosion बाय अप्लाइंग अ कोटिंग. कोटिंग कशाचं करू शकता, ऑइल, ग्रीस, पेंट एक्सेट्रा. त्याचं कोटिंग केलं की काय होईल,
the direct contact between metal surface and these environmental factors, oxygen, moisture and CO2 will be cut. Therefore no corrosion take place. Second कोणतं सांगितलं होतं? By galvanization. Third, cathodic prevention. And fourth, using anti-rust solution. And fifth एक आहे by passivation. Passivation म्हणजे by passivation म्हणजे मेटल सरफेसला काय करायचंय, इनर्ट करायचंय किंवा रिएक्ट होऊ द्यायचं नाही. बाय पॅसिवेशन, इन दिस मेथड मेटल सरफेस is reacted with concentrate HNO3. At that time, that metal surface will be inert, or oxide layer will be formed at the metal surface, and prevention of corrosion take place. Oxide layer form झाला तर corrosionचं prevention होईल का? नाही. Fe2O3 form होते. Sorry, oxides of that metal will be formed on the surface, and corrosion will not take place. Okay, हे passivation method. Okay, यावेळेला प्रिव्हेन्शन ऑफ करोजन पण झालेलं आहे. ओके, सर्व मेथड तुम्हाला लक्षात आले असतील आणि यावेळेला इथं हा चॅप्टर इलेक्ट्रोकेमिस्ट्री चॅप्टर संपलेला आहे. ओके, आपण जवळपास 27 लेक्चर होतात. 27 लेक्चरमध्ये इन डिटेल हा चॅप्टर बघितला. ओके, न्यूमेरिकल्स पण घेतले. ओके, याच्यावरती जर हा तुम्ही चॅप्टर व्यवस्थित केला, लेक्चर सर्व व्यवस्थित बघितले, थोडासा अभ्यास केला, तर कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा कुठलाही क्वेश्चन सॉल्व्ह न होता राहणार नाही. सर्व क्वेश्चन सॉल्व्ह होतील. ओके, फक्त लेक्चर व्यवस्थित बघा आणि थोडासा अभ्यास करा. ओके, आणि याचं झाल्यानंतर सिंगेजमधून जास्तीत जास्त क्वेश्चन सॉल्व्ह करा. ओके, तर यावेळी इथे चॅप्टर संपलं. आज इतकं पुरेसं आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण नवीन चॅप्टर स्टार्ट करूयात. ओके.